गलबाज पक्षी. अनेक वर्षापूर्वी हिमालयाच्या पायथ्यावर पक्ष्यांचा एक मोठा थवा राहत होता. पक्ष्यांचा राजा म्हणाला, जा आणि धान्य शोधा. जर धान्य मिळाले तर मला त्याची खबर करा. आपण सगळे ते वाटून खाऊ. लगेच सगळे पक्षी निघाले. एक पक्षी दूर उडाला आणि त्याला धान्याने भरलेल्या बैलगाड्या रस्त्यावरून जाताना दिसल्या. जेव्हा बैलगाड्या पुढे जात होत्या तेव्हा त्यातून धान्याचे कण रस्त्यावर सांडत होते. वा, किती सारे धान्य! काय छान मेजवानी! मी याच्याबद्दल दुसऱ्यांना सांगणार नाही, नाहीतर मला यातून दुसऱ्यांना वाटा द्यावा लागेल. स्वार्थी पक्ष्याने विचार केला आणि आपल्या थव्याजवळ परतला. दुसऱ्या पक्ष्यांनी जेव्हा त्याला विचारले की त्याला काही सापडले आहे, तेव्हा तो म्हणाला, प्रिय मित्रांनो, मला बैलगाड्यांनी भरलेला रस्ता दिसला. बैलगाड्या? वा, त्यात तर खूप सारं धान्य असेल. पक्ष्यांनी उत्साहाने विचारले. होय, पण बैलगाड्या इतक्या वेगाने येत होत्या की धान्य गोळा करण्याचे प्रयत्न प्राणघातक ठरले असते, पक्षी म्हणाला. दुसरे पक्षी निराश झाले आणि म्हणाले, अरे, मग तिथे जाणे व्यर्थ आहे. आपला जीव अधिक मोलाचा आहे. आपण तिथे जायला नको. आपण घडलेली योजना सफळ झालेली पाहून पक्ष्याला फार आनंद झाला. त्या दिवसानंतर तो रोज उडून त्या रस्त्यावर जायचा आणि पोट भरून खायचा. लवकरच तो लठ्ठ होऊ लागला आणि दुसरे पक्षी त्याच्यावर संशय घेऊ लागले. एके दिवशी काय झालं, रोजच्या प्रमाणे जेव्हा तो तिथे जायला निघाला तेव्हा त्याच्यापासून थोडे अंतर ठेवून त्यांच्या राजाने त्याचा पाठलाग केला. राजाने त्याला धान्याची मेजबानी करत असताना बघितले आणि त्याला कळून आले की त्याने दुसऱ्या पक्ष्यांना फसवले आहे. राजा हे बघत असतानाच रस्त्यावर एक बैलगाडी आली. लोभी पक्ष्याने बैलगाडी बघितली आणि म्हणाला, ती अजून फार लांब आहे. माझ्याकडे अजून थोडे कण खाण्याचा वेळ आहे. आणि तो खात राहिला. बैलगाडी वेगाने येत होती आणि अचानक तो पक्षी ओरडला, अरे च्या, ही तर आलीच. पण तो तेथून उडेल त्याआधी बैलगाडी त्याच्यावरून गेली. जेव्हा राजा उडून त्याच्याकडे पोचला तेव्हा तो मृत्यूशय्येवर होता. तो लज्जित होऊन म्हणाला, महाराज, मला क्षमा करा, आणि लगेच मरण पावला. राजा थव्याजवळ परतला आणि त्याने घडलेली घटना सगळ्यांना सांगितली. तो म्हणाला, मला वाटते की तुम्हा सगळ्यांना चांगले कळाले असेल की स्वार्थ आणि लबाडीने आपला स्वतःचाच नाश होतो.